जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. पक्ष जो आहे त्याचबरोबर जेडीयू यांना भाजपकडून गळ टाकली जाते. आताच्या घडीला डिलिमिटेशन बद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? एकतर बिल आलेलं नाही आमच्याकडे नवीन, त्याच्यामुळे नवीन बिल आल्याशिवाय बिलबद्दल मी कशी बोलणार. त्याच्यामुळे बिल काय येईल हे बिल आल्यावर 24 तासात त्याचा अभ्यास करून आमचा काय स्टँड आहे हे मी सांगू शकते. पण थोडंसं तुम्हाला इतिहासात नेते. इतिहास या बिलाचा असा आहे की जेव्हा एकतर महिला आरक्षणाचं बिल हे एकमताने भारताच्या संसदेत पास झालेलं आहे, हे वास्तव आहे या देशात. त्यामुळे महिला आरक्षणाचं बिल यूनॅनिमसली पास हो चुका है इस देश. हम सब ने पास किया है, एक मत से पास किया. ही एक भूमिका झाली. त्याच्यामुळे हे वास्तव आहे. त्याच्यानंतर माननीय किरण रिजिजू यांनी अरविंद सावंतजी शिवसेना, असद ओवेसी भाई, असदभाईंना, मला आणि अरविंद सावंतांना, आम्हाला तिघांना त्यांनी बोलवलं दिल्लीत. त्या मीटिंगमध्ये या देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाही होते. त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं ब्रीफिंग किरण रिजिजूंनी केलं दिल्लीमध्ये की आमचं सपाशी, काँग्रेसशी, DMKशी सगळ्यांचं वेगळं वेगळं बोलणं झालं आहे. आम्ही तुम्हाला तिघांना एकत्र बोलवलेलं आहे आणि आमची भावना आणि भूमिका अशी आहे की एक प्रस्ताव आमच्या मनात आहे की अनेक डिलिमिटेशनबद्दल वेगळी वेगळी मतं आहेत आणि साऊथच्या दक्षिणेतल्या राज्यांना असं वाटतंय की जर पॉप्युलेशन लोकसंख्येच्या वर जर आधारित डिलिमिटेशन झालं तर साऊथवर म्हणजे दक्षिण राज्यांवर अन्याय होईल. त्याच्यामुळे डिलिमिटेशनला सगळ्यांचा विरोध आहे. सगळ्यांना समान न्याय मिळावा हे पूर्णपणे रास्त आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच मान्य. मग आता डिलिमिटेशनचा फॉर्म्युला काही बदलता येईल का? तर अमित भाई शाह आणि किरण रिजिजूंनी असा एक प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला की आपण सरसकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये 50% सीट वाढतील. याचं उदाहरण मी समजून सांगते तुम्हाला की समजा 48 सीट महाराष्ट्रात आहे. 48 तर 50% किती होतं? 24. म्हणजे 48 प्लस 24 म्हणजे 72. म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील. आणखीन एक उदाहरण तेथे समजून सांगायला सोपं करण्यासाठी सगळ्यांना की उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार निवडून जातात. त्याचा 50% म्हणजे 40. म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 खासदार जातील. सोपं झालं? क्लिअर? नो कन्फ्युजन? आता समजा आपण महाराष्ट्र केंद्रबिंदू ठेवूया, कारण का आपण महाराष्ट्रात बसलोय, मुंबईत बसलोय. 72 खासदारांमध्ये पहिलं SC STला आरक्षण द्यायचं. त्याच्यात 3 सीट जातात हिशोबाप्रमाणे. 3 सीट गेल्या 72 मधल्या, एकूण 70 राहिल्या. एकूण 70 मधल्या 33% आरक्षण जाणार, त्या महिला जाणार. राहिल्या 48 ज्या ओपनला राहतील. एनी कन्फ्युजन, एनी क्वेश्चन्स? मगच पुढच्या टप्प्यात जाते. तर हा 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः, असद ओवेसी, आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं. आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी स्वतः त्या इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये गेले. हा प्रस्ताव अमित भाई शाहनी आम्हाला बोला. आमचं ऑब्जेक्शन होतं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवा. तुम्ही सपाला, तृणमूलला, काँग्रेसला असं वेगळं वेगळं बोलू नका. जे करायचं आहे, जर चांगला प्रस्ताव असेल, मनात काही दुसरं नसेल तर मग आम्हाला इंडिया अलायन्सला एकत्र का नाही बोलत?
म्हणून खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक पत्र लिहिलं सरकारला की बाबा जो काही प्रस्ताव आहे हा आम्हाला बरा वाटतोय, करायचा असेल, कारण का डिलिमिटेशनचं बिल ह्या वर्षी ड्यू आहे, त्याला काही टाईमलाईन नाही, पण साधारण अनेक वर्षानंतर एक टाईमलाईन नंतर डिलिमिटेशन होतं. तर ते 2026मध्ये करायचं असेल तर एक चर्चेनी गुणागोविंदाने ते व्हावं, कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा प्रस्ताव आला. माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही, कारण का कुठल्याच राज्यावर त्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय. पण हे करत असताना डिलिमिटेशनचा प्रोसेस काय असेल, म्हणजे मतदारसंघ जर बदलायचे झाले तर तुम्ही कसे बदलणार, त्याचा फॉर्म्युला काय, तर याचं उत्तर सरकारकडे नव्हतं. मग सरकारने बिल आलं. बिल आणल्यावर आम्हाला धक्का बसला, कारण का मला स्वतःला वाटलं होतं की ते 50% त्याच्यात लिहिलेलं असेल. बिलमध्ये कुठेही 50%चा उल्लेख देखील नव्हता. तुम्ही संसदेची चर्चा जर काढून बघितली, आम्ही सविस्तर त्याचा उल्लेख आमच्याही भाषणात केला आहे आणि माननीय अमित शहांचं ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये संसदेत स्टेटमेंट आहे की 50%ची अट माझी घालायची तयारी आहे, 1 तास हाऊस बंद करूया, मी बिलाचा प्रस्ताव करतो. नंतर ना हाऊस बंद झालं ना नवीन बिल आलं आणि बिलचं काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे 50%, आता मला कोणीतरी परवा व्हॉट्सॲपवर विचारलं तुमचा डिलिमिटेशनला सपोर्ट आहे का, तर मी म्हणलं जेव्हा मागच्या वेळीच माझं बोलणं, आणि मी कुणाशीही बोललेले नाही, मला कुठल्याही प्रसार माध्यमातून मीडिया हाऊसनी विचारलेलं नाही, मी कुणाशी वर्बली बोललेले नाही. मला काल एक व्हॉट्सॲप आला की आर यू सपोर्टिंग, त्याचं मी उत्तर लिहिलं की वी विल कन्सिडर प्रोव्हाइडेड, कन्सिडर, इंग्रजी मी रिपीट करते, कन्सिडर सपोर्टिंग इफ द 50% cap is to be discussed and the bill how will it be implemented is still a question mark. एवढं सविस्तर मी व्हॉट्सॲपवर एक प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशनमध्ये ते सांगितलेलं. आता प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन्सच्या जर बातम्या होत असतील तर मग आता आजपासून तुमच्याशी प्रायव्हेट व्हॉट्सॲपवर का बोलायचं का नाही हा पण प्रश्न झाला. कारण का एक तुम्ही मला प्रश्न विचारला, तो मैत्रीत मी त्याचं तुम्हाला उत्तर दिलं, ती बातमी होणार असेल तर आजपासून मी तुम्हाला जेव्हा बोलीन ऑन रेकॉर्ड, ऑफ रेकॉर्ड, व्हॉट्सॲप, मी असं समजीन की तो कॅमेरा चालू आहे. कारण का ती व्हॉट्सॲप ठीक आहे, आमचा खूप गांभीर्याने काम करणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे व्हॉट्सॲपवर आम्ही धोरणं नाही ठरवत. बिल तर हातात आलं पाहिजे, मी सपोर्ट करायला माझ्या हातात बिल तर असलं पाहिजे. बिलच आलेलं नाही, सपोर्टचा विषयच येत नाही. पण जुन्या बिलमध्ये काय होतं याची चर्चा जरूर झाली आहे. मी आजही जेव्हा राऊत साहेबांशी बोलले तेव्हा राऊत साहेबांनी मला हे सांगितलं की हो सुप्रिया, तू म्हणली ते बरोबर आहे. मी उद्धवजींशी बोललो, आम्ही अरविंद सावंतांनाही बोलून घेतलं. अरविंद सावंतांनी कन्फर्म केलं की सुप्रिया सुळे, असद ओवेसी, अरविंद सावंत, अमित शहाजी आणि किरण रिजिजू अशी मीटिंग दिल्लीत झाली का, तर झाली. ती ऑफिशियलच मीटिंग होती, ती आम्ही काँग्रेसला सांगितली की ऑफकोर्स सांगितली. आणि मी आजही जेव्हा हर्षवर्धन सपकाळांना बोलले, मी काँग्रेससाठी बोललेलेच नाही. तुम्ही दाखवावा, आज सकाळपासून मी कॅमेरावर काँग्रेसने हा निर्णय घेतलाय, मी आत्ता पहिल्यांदा बोलते आज मीडियाशी. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इट्स अ स्टॉर्म इन अ टीकप. मला वाटतं त्या खिडक्या बंद करा म्हणजे आवाज येणार. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. कारण काही लोकशाही आहे. मी 3 JPCजवर आत्ता आहे, 3 जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज, 1 नेशन 1 इलेक्शन. मी काल उत्तर प्रदेशवरूनच आले त्याची चर्चा करून. मी नवीन कॉर्पोरेट लॉ येतोय
त्याच्या JPCवर आहे आणि तिसरी JPC 130th अमेंडमेंट. त्याच्यामध्ये कुठलाही प्रधानमंत्री मुख्यमंत्री जर 30 दिवस जेलमध्ये गेला तर त्याला सुमोटो काढायचा अधिकार आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ताकदीने विरोध करत आहे. 2 JPCमध्ये आम्ही चर्चेला बसलोय. अजून ती JPC पूर्ण झालेली नाही. त्याच्यामुळे 2मध्ये आमची अजूनही चर्चा चालली आहे. तिसऱ्या JPCमध्ये आमचा पहिल्या दिवसापासून त्या विधेयकाला विरोध आहे. कालही होता, आजही येऊन उद्या होईल. कारण का कुठलाही व्यक्ती उद्या कुठल्याही नेत्याला जेलमध्ये टाकेल, 31 दिवस ठेवेल, 31व्या दिवशी त्याला सुमोटो काढता येईल. हे अधिकार कोणाचेही नाही. कारण का केस खरी आहे की नाही या देशामध्ये यू आर इनोसेंट टिल यू आर प्रूव्हन गिल्टी. मला डिलिमिटेशनचा प्रोसेस काय असेल, फॉर्म्युला काय असेल हे तर कळलं पाहिजे आम्हाला. आमचं म्हणणं आहे डिलिमिटेशन काळाची गरज आहे असं सरकार म्हणते. ठीक आहे, आमची चर्चेला बसायची तयारी आहे. पण तुम्ही एकतर साऊथच्या राज्यांवर अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी घेतलीच पाहिजे. कुठल्याच राज्यावर अन्याय होऊ नये. आणि म्हणून मी DMKचा आवर्जून उल्लेख केला. कारण का DMK पक्षाची माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे आणि 50% सीट जर वाढणार असतील तर DMK याचा विचार करायला, मी हो म्हणलेले नाही, विचार करायला आपण सगळे इंडिया अलायन्समध्ये बसूया. ही DMKची लाईन मी स्वतः ऐकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करूनच इंडिया अलायन्स एक मताने निर्णय घेईल. असं झालं त्याच्या आधी ना 50%चं आलं ना फॉर्म्युला आला आणि विधेयक पडलं. आणि त्याच्यामुळे नवीन विधेयक आमच्याकडे आलेलं नसल्यामुळे आम्ही विधेयकावर कसं बोलणार. नाही, एक तर 50%, पण फॉर्म्युला डिलिमिटेशनचा कसा कळणार हे पण आम्हाला कळलं पाहिजे ना. आता तुम्हाला आठवत असेल तर आसाममध्ये तुम्ही जर बघितलं तर आसाममध्ये गौरव गोगोईंचा मतदारसंघाची चीरफाड करून टाकली. हा डेटा आहे ना. त्याचबरोबर पुण्यामध्ये कॉर्पोरेशनचे जे वॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये दत्ता धनकवडेंचा वॉर्ड हा पूर्णपणे तोडून फोडून टाकला होता. आणि हे तुमच्याच चॅनलवर दत्ता धनकवडेंनी ही कंप्लेंट दिवंगत नेते अजितदादा पवारांना सांगितली होती. हे तुमच्या चॅनलवर दाखवलेली गोष्ट. तर पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तोडलेले फोडलेले वॉर्ड, आसामच्या इलेक्शनमध्ये तोडलेले फोडलेले मतदारसंघ, त्याच्यामुळे काळजी वाटणं साहजिक आहे ना. डिलिमिटेशन व्हावं नाही व्हावं, 50% वाढवावं, काय फॉर्म्युलाची चर्चा तर झाली पाहिजे नाही का. सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झाली पाहिजे. आणि प्रस्तावच आला नाही, त्याच्यामुळे प्रस्ताव नाहीच आला म्हटल्यावर आम्ही बोलणार कसं त्याच्यावर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.